सर्व ब्रँच मॅनेजर म्हणजेच शाखा व्यवस्थापक यांना माझा नमस्कार. शाखा व्यवस्थापक जे असतात, हे जर बँकला जर आपण स्टडी केलं आणि ग्राहकानंतर जर तुम्ही मला विचारलं की सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण, तर मी म्हणेल ब्रँच मॅनेजर म्हणजे शाखा व्यवस्थापक. आणि एका शाखा व्यवस्थापकाने, आयडियल शाखा व्यवस्थापकाने कसं राहावं, कसं असावं, या संबंधीची काही भूमिका आपण मांडतोय इथे. एक नियमावली तुम्हाला सांगणार आहोत. या सगळ्या गोष्टींना आपण नीट वाचावा आणि समजून घ्या. जसे सर्वप्रथम, ब्रँच मॅनेजर एक लीडर पण असतो की जो पूर्ण ब्रँच मध्ये काम करणाऱ्या सगळ्या एम्प्लॉईजना मॅनेज करतो. प्लस ग्राहकांना सेवा देणे हे त्यांचं सेकंड महत्वाचं काम. थर्ड, आपले जे मॅनेजमेंट आहेत, एचओडीज आहेत, आर एम आहेत, आपले जे वरचे आहेत, त्यांच्यापर्यंत ही सगळी इन्फॉर्मेशन पोहोचवणे हे तिसरं काम. या तीन महत्वाच्या कामाच्या मधात खूप सारे छोटे छोटे काम, जसे वेगवेगळे संस्थेचे उपक्रम राबवणे, त्यानंतर ऑडिट आल्यानंतर त्यांना मदत करणे, अडीअडचणीच्या वेळेस दोन गोष्टी एक्स्ट्रा करणे, या सगळ्या गोष्टींना मॅनेज करणारा महत्वाचा व्यक्ती म्हणजे शाखा व्यवस्था. आणि त्यांचं हे सगळ्या गोष्टी करत असताना काय गोष्टींचं त्यांनी लक्ष ठेवायला हवं, या संबंधी आज आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम, कर्मचारी जे कार्यक्षम आहेत आणि कार्यकुशल आहेत, अशा कर्मचाऱ्यांना व्यवस्थित ओळखून कामाची विभागणी त्यांनी केली पाहिजे. दर 3 महिन्यांना जॉब रोटेशन केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. खूप वेळा काय होतं, जनरली जे लोक असतात ना, त्यांना एका लीडरची गरज असते जो त्यांना मोटिवेशनल देईल, प्रोत्साहित करेल. अंतर्गत विभागात आपलं समन्वय असलं पाहिजे. कर्मचाऱ्यांमध्ये खूप वेळा जर व्यवहारासंबंधी काही संभ्रम असेल, तर तो दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जे पहिले तर संभ्रम ओळखण्यासाठी कम्युनिकेशन त्यांच्यासोबत असलं पाहिजे. तेवढ्याच त्याच प्रकारे कर्मचाऱ्यांना वेळोवेळी एकत्र बोलवल्या गेलं पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्या दूर करण्याबाबत आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तसंही आपण आपल्या शाहू परिवारामध्ये प्रत्येक दिवशी ऑड टीम मीटिंग सकाळी आणि ऑड टीम मीटिंग संध्याकाळी सुरू केली. तर स्टार्टिंगचे 7 मिनिट ऑड टाइम मध्ये मीटिंग आणि संध्याकाळी 7 टाइम ऑड मिनिट मीटिंग, हे ते आपण घेतल्याच पाहिजे. मुख्यालयाने दिलेल्या प्रत्येक परिपत्रकाचे वाचन करून ते आपण सर्व व्यक्तींना सांगितलं पाहिजे. त्याच्यावर दैनंदिन कामकाजामध्ये काय बदल करायचा आहे हे पण त्यांना एक्सप्लेन केलं पाहिजे. संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करताना आपण आपल्या प्रयत्नांची शहानिशा करून आपली वाटचाल योग्य आहे की नाही याची तपासणी करण्याचं काम पण ब्रँच मॅनेजरचं आहे. त्याचप्रमाणे सर्व मीटिंगमध्ये सर्व कर्मचारी प्रॉपरली सहभागी आहेत की नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून त्यांच्या अडचणी, शंका ते विचारू शकतात. सगळ्यात महत्वाचं जे आहे की ग्राहकाला चांगली सेवा मिळाली पाहिजे, या दृष्टीने एका ब्रँच मॅनेजरनी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे आपले शाखेवरील प्रत्येक दैनंदिन व्यवहार हा मुख्यालयाचे माहिती पुस्तिका, ठराव, परिपत्रके सूचनेनुसार झालाय की नाही याबद्दल खात्री करणे हे बीएमचं काम आहे. एक खूपच इंटरेस्टिंग सर्वे झाला होता की जे ग्राहक सोडून जातात त्यांचं कारण काय. तर 100% सहकार क्षेत्रात 1%च ग्राहक मृत्यूमुळे सोडून जातात, 3% बदलीमुळे, 5% इतर ठिकाणी असलेल्या त्यांच्या मैत्रीमुळे, 9% मिळणाऱ्या फायद्याचा तुलनात्मक अभ्यास करून, जे आपल्याला वाटतं की ग्राहक इकडे किती रेट मिळतंय, तिकडे किती रेट मिळतंय, यांच्यामुळे जे सोडून जाणारे ग्राहक आहेत ते 9%. 14% इतर प्रलोभनांना बळी पडून, काही योजना असतील त्यांना, पण 68% कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वागणुकामुळे जातात. आणि हा सगळ्यात मेजर आहे. म्हणून आपल्या बँकवर कोण्याही ग्राहकाला, कोणत्याही खातेदारीला जी वागणूक मिळते प्रत्येकाकडनं, त्यावर एका ब्रँच मॅनेजरचं पूर्ण कटेकोरपणे लक्ष पाहिजे. ग्राहकांप्रती कर्मचाऱ्यांची प्रतिबद्धता कशी असली पाहिजे, की ग्राहक हाच एक व्यावसायिकातली सगळ्यात प्रमुख व्यक्ती आहे. आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत, ते आपल्यावर अवलंबून नाहीयेत. म्हणून त्यांच्याकडनं आपल्या कामात अडथळा येतोय अशी जी आपली मानसिकता असते किंवा एखाद्या वेळेस आपल्या बोलण्यातही निघतं, ते अजिबात नसलं पाहिजे. त्यांना आपण सन्मान केला पाहिजे, त्यांना प्रत्येक सेवा पुरवली पाहिजे. त्यांच्याशी हुज्जत घालावी अशी ती व्यक्ती नसते. म्हणून त्यांच्याशी बोलताना शांतपणे त्यांच्या गरजा समजून त्यांचं प्रत्येक प्रॉब्लेम हे पूर्ण झालं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे काही महत्वाच्या सूचना ब्रँच मॅनेजरसाठी. बँकिंग वेळेत शक्यतो त्यांनी बाहेर जाऊ नये. जर जात असतील तर आरएम ला त्याची सूचना द्यावी. बँकेच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी किंवा कोणीही वर्तमानपत्र वाचू नये.
जर कोणी व्यक्ती जसं आलं त्यांच्यासमोर चहा पिणे, ग्राहकांसमोर आपण चहा पिणे, आपण कॉफी पिणे, आपण वर्तमानपत्र वाचणे हे अजिबात चांगलं दिसत नाही. कारण की आपण बँकमध्ये 24 तास लोकांना सेवा देण्यासाठी इथे बसलेलो आहोत. प्लस जे काउंटर आहेत त्या जागेवर प्रत्येक बीएमनी जावे, व्यवस्थित कामाची पाहणी करावी, स्वच्छतेसोबत स्वच्छतेची दररोज पाहणी प्रत्येक ब्रँच मॅनेजरनी केलीच पाहिजे. काउंटरवर जर वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील आणि आपण जर आपल्या जागेवर बसू नये तर ते अजिबात चांगलं नाही वाटत. तिथे जावं, त्यांच्याशी बोलावं, ते भांडणं त्वरित थांबवावीत. कारण की त्याचं जे इम्पॅक्ट आहे ते आजूबाजूच्या ऐकणाऱ्या लोकांवर पडतं. आपले बोलणे कमीत कमी ठेवावे, कृती तत्पर ठेवावी. प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक भूमिकेतनं सादर करावी. वेळ पाळणे हे याची वेळ आपण पण पाळावी, प्रत्येकाला पाळण्यास भाग पाडावी आणि प्रत्येक खातेदाराला योग्य प्रकारे दखल देण्यात त्यांची दखल घेण्यात यावी. कोणत्याही प्रसंगाला कॉन्फिडेंटली सामोरे जाण्याची मानसिकता ठेवावी आणि तशी पर्सनॅलिटी आपली डेव्हलप करावी. संगणक जे आहे त्याची माहिती घ्यावी, जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी शिकून ठेवाव्यात. टेक्नॉलॉजीमध्ये जेवढे तुम्ही एक्सपर्ट असाल तेवढी चांगली सेवा आपण ग्राहकांना देऊ शकतो. प्लस सभासद, ठेवीदार यांच्या वाढदिवसाची किंवा लग्नाची या संबंधित आपल्याकडे एक रजिस्टर असावं. त्यांच्या दिलेल्या त्यांना सभासदांना, ठेवीदारांना शुभेच्छा द्यावा आणि त्याची एंट्री करून ठेवावी. प्लस शाखा स्तरावर व्हिजिट बुक ठेवण्यात यावे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कटेकोरपणे प्रत्येकाला फॉलो करायच्या आहेत. ह्या सोडून ऑडिटमध्ये तुम्हाला काय गोष्टी लागतात, कर्ज प्रकरण घेतानासाठी काय फाईल्स पाहिजेत, प्रत्येक गोष्ट जे नियमामध्ये तीच करावी. आणि जर नियमाच्या बाहेर असेल तर त्या चौकटीच्या बाहेर कोणत्याही ब्रँच मॅनेजरनी वरच्या आपल्या सर्स म्हणजे जे आपले जीएम आहेत, आरएम आहेत त्यांना आणि जे मॅनेजमेंट आहे त्यांना विचारल्याशिवाय नियमाच्या बाहेर जाऊ नये. अदरवाईज ब्रँच मॅनेजरला याच्यासाठी कारणीभूत ठेवण्यात येईल. थँक्यू सो मच एव्हरीबडी. रीड दिस सर्क्युलर अँड फॉलो दिस सर्क्युलर.